जिल्ह्यामध्ये जी विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रात पार पडली होती त्याच्या 10 मतदारसंघाची मतमोजणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये 10 मतदान केंद्रांवर सुरू आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास 1700 पोलीस कर्मचारी, 200 अधिकारी, 500 होमगार्ड, 6 पॅरामिलिटरीच्या कंपन्या असा बंदोबस्त लावलेला आहे। त्याचबरोबर जे काही संवेदनशील गावं आहेत, उमेदवारांचे निवासस्थानं आहेत, कार्यालय आहे, त्यावर देखील बंदोबस्त लावलेला आहे। सकाळी 8 पासून या मतमोजणी प्रक्रियेला संपूर्ण जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे। हातकणंगल्यात देखील मतमोजणी शांततेत सुरू आहे। चोख बंदोबस्त आमचे हातकणंगल्याचे पोलीस स्टेशनचे प्रभारी असतील, वडगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी असतील, हुपरीच्या असतील, सर्व अधिकाऱ्यांनी ठेवलेला आहे। त्याचीच पाहणी मी करेल। यामध्ये मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी कालच आदेश निर्गमित केलेले आहेत की निकालानंतर विजय मिरवणुकीला प्रतिबंध करण्यात आलेला आहे। गुलाल वापरणे, फटाके फोडणे, तर जे आदर्श आचारसंहिता अजूनही सुरू आहे त्याचं पालन सर्व उमेदवार, कार्यकर्ते, नागरिकांनी करावं, प्रशासनाला सहकार्य करावं। कुठलाही वादविवाद सध्या नाही, अत्यंत शांततेमध्ये सर्व ठिकाणी मतमोजणी सुरू आहे। आदमापूरला जी घटना घडलेली आहे ती शिरोली MIDC हद्दीमध्ये राहणारे जे काही रेकॉर्डवरचे काही आरोपी आहे ते भंगार व्यवसायातून झालेल्या वादातून घडलेली आहे। निवडणुकीशी त्याचा कुठलाही संबंध नाही।